नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती सर्व म्हाडा सिडकोबद्दलचे जे काही सोडतीचे अपडेट आहेत ते भेटत राहतात. आणि त्याच अनुषंगाने आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे म्हाडा पुणे सोडती संदर्भात. तो म्हणजे ड्राफ्ट लिस्ट बद्दलचा, जे की ड्राफ्ट लिस्टची डेट होती थोडीशी लेट होती, बट त्यांनी ड्राफ्ट लिस्ट लवकरात लवकर आपल्यासमोर पब्लिश केलेली आहे. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की बरेच अर्ज बाद सुद्धा झालेले आहेत. बरेच अर्ज यावेळेस आले होते, त्यापैकी छाननी सुद्धा झालेले आणि त्यामधून अपात्र अर्ज सुद्धा खूप आहेत. आणि त्यांना फक्त आणि फक्त 2 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे तुमचे अर्ज पूर्ण जे काही इश्यूज आहेत तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये ते पूर्ण करण्यासाठी. सो नेमकी ड्राफ्ट लिस्ट कशी बघायची आणि तुमचं नाव कसं शोधायचं, तुम्ही ऍक्सेप्टेड मध्ये आहात का रिजेक्टेड मध्ये आहात, रिजेक्टेड मध्ये असाल तर तुम्हाला नेमकं काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो चॅनलला नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल आहे, तो सुद्धा जॉईन करू शकता. आपल्या कुठल्याही प्रकारचा व्हॉट्सअपचा ग्रुप नाही, व्हॉट्सअप चॅनल आहे, ग्रुप नाहीये. इन्व्हेस्टपूरचा कुठल्याही प्रकारचा व्हॉट्सअपचा ग्रुप नाहीये. सो फक्त चॅनल आहे, त्याची लिंक, टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, ते तुम्ही बघू शकता. तुम्ही जसं की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता ड्राफ्ट लिस्ट लिंक्समध्ये किंवा मग पब्लिश ॲप्लिकेशन्समध्ये, किंवा तुमचं लॉग इन करून तुम्ही सुद्धा तुमच्या माय ॲप्लिकेशन्समध्ये जाऊ शकता, तुम्ही तिथून सुद्धा बघू शकता. सध्या वेबसाईटला इश्यूज चालू आहे, तर लोड होत नाहीये आणि त्याला बराच वेळ लागतो. त्यामुळे मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे, त्यामधूनच तुम्हाला दाखवतो की ती लिस्ट ही ॲक्सेप्टेडची, ही रिजेक्टेडची, ही आपली ऑलरेडी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरती दोन्ही लिस्ट शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही तिथे जॉईन करून तिथून तुम्ही लिस्ट ती बघू शकता. आणि ही महत्वाची गोष्ट तुम्ही वाचायची आहे, ही मी ऍक्सेप्टेडची लिस्ट दाखवतोय आणि यामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे ती तुम्ही वाचून घ्या की बऱ्याच वेळा बरेच लोक बनावटी डॉक्युमेंट्स अपलोड करतात आणि ते ऍक्सेप्ट होतात, बट याचाच अर्थ नाहीये, असं नाहीये की तुम्ही सुटलात सर्व गोष्टीवरनं. जरी ऍक्सेप्ट झाली असेल, जरी तुम्ही विनर असाल, तरी त्या गोष्टीची छाननी कुठल्याही वेळी होऊ शकते. आणि त्या जर छाननी झाली तर तुमच्यावरती यांनी स्पेसिफिकली माठाने दिलेलं की असं काही गैरकृत्य आढळल्यास अर्जदारास वितरण कुठल्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती करण्यात येईल. सो लक्षात घ्यायचंय, असं कुठलेही असेल तुम्ही असं फर्जी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही येतं. आणि आता खाली तुम्ही बघू शकता लिस्ट सुरू होते, यामध्ये सिरियल नंबर, ऍप्लिकेशन, तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुम्ही ऍप्लिकेशन नंबरने सर्च करू शकता, स्कीम क्रमांकने सर्च करू शकता, कुठल्या कॅटेगरी ऍप्लिकंट नेम तुमच्या नावाने सुद्धा सर्च करू शकता. सो सर्च करण्यासाठी काय करायचंय, कंट्रोल एफ करायचं. इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुमच्याकडे हँडी असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन नंबर फॉर एक्झाम्पल हाच घेऊयात आपण, हा एक नंबरचा, आणि इथे तुम्हाला तो ऍप्लिकेशन नंबर दिसेल. किंवा मग तुम्हाला नावाने सर्च करायचं असेल तर तुम्ही नाव सुद्धा टाकू शकता. फॉर एक्झाम्पल विक्रम नाव टाकले तर यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व विक्रम जे काय येतं ते सर्व तुम्हाला इथे बघायला भेटतील, असं करत करत. सो तशा प्रकारे तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन नंबरने किंवा नावाने सर्च करू शकता, किंवा आपल्या स्कीम वाईज सुद्धा तुम्ही सर्च करू शकता की कुठल्या स्कीमला किती आले आहे. फॉर एक्झाम्पल एएनपी नोवा, जिथे की सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत या सोडतीमध्ये, जवळपास 20,000 अर्ज आलेले आहेत एएनपी नोवासाठी. त्यानंतर हे बघा, तर एएनपी नोवाचे सर्व इथे तुम्हाला बघायला भेटतील आणि कुठल्या कॅटेगरीसाठी किती आहेत. त्यानंतर सेकंडला जो की जास्त अर्ज आलेले आहेत ते म्हणजेच अर्थातच आपला 1 नंबरचा स्कीम म्हणजे याश्विन अर्बो सेंट्रो. त्यानंतर आलेले आहेत हॅबिटॅट, टॉप टावर्स, गंगाधाम टावर्स, या सर्व स्कीम्सला जास्त अर्ज आलेले आहेत. तर त्याबद्दलच आपण डिटेल व्हिडिओ हवा तर बनवूयात, बट सध्यासाठी इन जनरल इन्फॉर्मेशन. सो अशा प्रकारे ही तुम्ही ऍक्सेप्टेड सोबत. आता महत्वाची म्हणजे रिजेक्टेडची तुम्हाला लिस्ट कशी बघायची. यामध्ये तुमचं जर ऍक्सेप्टेड मध्ये नाव नसेल, अर्ज नसेल, तर तुम्ही रिजेक्टेड मध्ये आपलं जाऊन तुम्ही सेम प्रकारे सर्च करू शकता. आणि इथे रिजेक्टेडचं रिझन सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे. काय रिजेक्टेडचं रिझन द्यायला, कास्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी. सो कास्ट सर्टिफिकेट मध्ये तुमचा इश्यू आहे, तर इन्कम सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी, आता आर्टिस्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी, हे डोमासाईल सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी, अशा वेगवेगळ्या इश्यूज त्यांनी दिलेले आहेत की रिजेक्टचं रिझन काय. आता नेमकं काय करायचं तुम्हाला, तर जे काही इश्यूज आहेत
जे काही तर तुम्ही परत अपलोड करू शकता, बट अपलोड केल्यानंतर ते लगेच व्हेरीफाय होईल, किती वेळ लागेल सांगता नाही. त्यासाठी ती एक गोष्ट तुम्ही तुमच्या मार्फत करू शकता, बट सोबतच तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही म्हाडा ऑफिसला आजच्या आज किंवा उद्या म्हाडा ऑफिसला जाऊन भेट द्या आणि तिथे तुमचं जे काही डॉक्युमेंट दिलेलं आहे डिस्क्रिपन्सीवाला ते ओरिजिनल, त्याची झेरॉक्स प्रत वगैरे आणि त्यासोबतच तुम्हाला अर्ज द्यायचा आहे की यामध्ये हा ऍप्लिकेशन नंबर आहे, हा रिजेक्ट झालेला आहे या कारणामुळे आणि त्याबद्दलचं तुम्हाला प्रूफ जोडायचं आहे. सो अशा प्रकारचा अर्ज दिला तर तिथे तुम्हाला लगेच ते तुम्हाला अप्रूव्ह करून देतील आणि पुढील फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव येईल. सो ही छोटीशी गोष्ट तुम्हाला करायची आहे. तुम्ही जास्त जेवढं ऍक्टिव्ह असाल म्हाडा ऑफिसला जाऊनच तुम्हाला 100% होईल. तुम्ही जर स्वतः कराल तर वेळ लागू शकतो किंवा एजंट थ्रू कराल तर त्यांच्याकडे सुद्धा गॅरंटी नसते की ते अप्रूव्ह होईलच म्हणून. त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं, तुम्हाला जर खूप पॉसिबल नसेलच तर तुम्ही स्वतः ट्राय करू शकता किंवा दुसऱ्या मार्फत करू शकता. बट पॉसिबल असेल तर मी तरी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की म्हाडा ऑफिसला जा आणि तिथे तुम्ही ते तुमचं जे काही रिजेक्ट झालेले डिस्क्रिपन्सी ती सॉल्व्ह करून घ्या, कारण की वेळ खूप कमी आहे. सो हे होतं ऍक्सेप्टेड रिजेक्टेडचं कसं बघायचं आणि त्याबद्दल तुमचं काय करायचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये थोडासा तपशील आपण प्रयत्न करूयात, जमला तर जे काही अर्ज आलेले आहेत ऍक्सेप्टेडमध्ये त्या अर्जाच्या बेसिसवरती कुठल्या स्कीमला किती आलेत असं आपण विचार करूयात. सो तोपर्यंत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.